शेवटचा तुम्हाला टोक दिसतो ना, तिथं जायचं आपल्याला. तुम्ही सांगताल का हे पोशाख डकारले आहे खाते आहे. तर मित्रांनो आता आपण गुफेच्या मध्ये जाऊ राहिलोय. वाटेवरती असलेला साप. नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी ब्लॉग चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहे केम डोंगरावरती. केम डोंगरावर रहस्यमय ठिकाण आहेत, तर ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथून आपल्याला जायचं आहे तिथेपर्यंत. तर आपल्या बरोबर आहेत भूषण आणि पंकज आणि पद्माकर. तर मित्रांनो आपण सध्या डोंगराच्या सपाटीला आहे आणि इथून आपल्याला जायला साधारण 1 तास लागेल आणि बघू किती वेळ लागतोय. तर मित्रांनो हवा खूप सुटलेली आहे आणि आता आपण अर्ध्या भागावरती आलोय आणि इकडे वातावरण खूप छान आहे. आणि आपल्याला हा डोंगर चढून वरती जायचं आहे आणि पुढे जाऊ राहिले तसेच आपण पण. तर मित्रांनो आपण डोंगराच्या आता खिंडीमध्ये उभे आहे आणि इकडे एक डोंगर आहे आणि इकडे डोंगर एक आहे आणि आपण आलो इकडून. आणि इकडून आरणटेकडे मार्गे करून तुम्ही येऊ शकता आणि इकडून या बाजूला शिंद्याकडून येऊ शकता तुम्ही. आणि आता आपल्याला इकडे वरती जायचं आहे आणि या डोंगरावरती, या डोंगराचं नाव आहे घराचा डोंगर आणि त्याच्यावरती घरांचे असे अवशेष पडलेले आहेत. आता काय आपण जाणार नाही आहे कारण की आपल्याला केम डोंगरावरती जायचं आहे. तर मित्रांनो थ्रिलिंग असा रस्ता आहे. मित्रांनो वाटेवरती असलेला साप भरपूर असा पळत आहे. बारीक आहेच आहे. त्याला त्याच्या रस्त्याला तो जातोय, आपण आपल्या रस्त्याला जातोय. आपल्याला आता जायचं आहे. एक झिरा आहे आणि तुम्हाला कुठे आहे नक्की ते दाखवतो. मित्रांनो आपल्याला इथं पाणी पिण्यासाठी झिरा आहे, ते बघायला जायचं आहे. आणि इथे पाणी पिऊन झालं आणि आता इथे तळं पण खूप छान आहे, बारीक असं तळं आहे. आणि पुढे आता लगेच आपण तिकडे वरती जाऊ. तर मित्रांनो आपल्याला पूर्ण असं सपाट भाग आहे डोंगरावरती, खूप अशी पेस आहे जागा. तर मित्रांनो इथं हातीची सोंड आहे, हातीसारखा आकार असून या डोंगराला हातीची सोंड असे लोक म्हणतात. तर मित्रांनो हा भाजी कुठून आणली दाखव, कशी आहे भाजी. आणि ही कुंब्याची आहे भाजी मित्रांनो. आणि हे मित्र गेलेले होते आणायला. आणि जेवले का मित्रांनो? हा चला मग केंबावर चला आम्ही जातो. तर मित्रांनो तेव्हा तुम्ही बघितलंच, मित्रांनी असे म्हणजे शिंद्याचे होते ते आणि त्यांनी भाजी गवसून आणलेली होती. तर मित्रांनो इथं देवीच्या पावलं आहेत आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. खूप असा चांगला परिसर, इकडं निसर्ग खूप चांगला आहे. तर मित्रांनो इथं कवदार तोडायला जाऊ राहिले 2 मित्र. आणि कवदारीचा वैशिष्ट्य म्हणजेच मूतखड्यासाठी ही कवदार औषधी आहे, औषधी वनस्पती आहे ही. आणि केम डोंगराच्या कड्यामध्ये आहे ही वनस्पती. आणि केळी सारखं असं कवदार आहे पण केळी नाही मित्रांनो, आपली बनवायचा का याला कवदार सांगतात. हे लागत आहे हे झाडा. आणि कवदार आता सोलायचं नक्की काय खायचं आहे
ते मला पण नाही माहित. मित्रांनो तुम्ही सांगसाल का हे पोशाख डखारले आहे पण मित्रांनो खाते आहे. आणि रानामध्ये आल्यानंतर तुम्हाला जर पाणी चावून चावून तुम्हाला पाणी याच्यामध्ये निघू शकतं. दे ना मला पण कापून दे. तर मित्रांनो ही पाहू शकता तुम्ही कशी कवतर आहे. अशी असते, साल नाही पूर्ण खायला लागत. मच्छचं जे गाभा असते ना तेच खायला लागतं. टेस्ट आहे बेस्ट चांगले आहे. तर सांगायची गेली तर काकडी सारखं लागतंय. तर आता आपण वरती सुरुवात करलेली आहे चढायला देवीजवळ. आणि मंदिर इथून साधारण आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतील. त्याच्यानंतर आपण वरती जाणार आहोत. वासरू आहे, मस्त बघू राहिलाय. आणि इकडे सुटलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे लागलं होतं मागे. तर मित्रांनो कळसुबाई सारखं चढायला लागू राहिलंय. सांगता तर नाही येणार कळसुबाई एवढं तर नाही आहे, पण मग आहे भरपूर सारं लांब आहे, उंच पण आहे. तर साधारण मित्रांनो आपण पोचलोय 80% आणि इथून आपल्याला साधारण 5 मिनिटं लागतील. तर मित्रांनो आपण पोचलोयच. मंदिर तिकडे वरती आहे देवीचं. आणि इकडं गवसलेलं आहे माकड. आणि पळू राहिला आहे. तर मित्रांनो आपण फायनली केम डोंगरावरती पोहोचलोय आणि इकडे मंदिरातला दर्शन आता आपण घेणार आहोत. चला मित्रांनो आता मंदिराचं दर्शन घेऊ. आणि इकडे आपलं दर्शन झालेलं आहे. आणि दगडांवरती दगड ठेवून काहीतरी जुगाड करत आहे. लग्नाला गेलतो ना पहिले ना जेव्हा बसलो मित्रांनो पडून गेलं ते वाऱ्यामुळे नाही जाऊ शकत. हा ही कशाची वनस्पती आहे? कावळीची. कावळीची. कस काय करतात म्हणजे बांधतात म्हणजे कस काय वास? सोलती आहे. हा बारीक बारीक तुकडा करत. हा बरोबर आहे मित्रांनो. आणि हे कशाची आहे भाजी? कोंबड्याची. हा हा तुम्ही ना तुमची दाखवा ना. कोंबड्याची भाजी आहे. भाकरी दाखव ना मग. तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे कम्प्लीट. आणि आता आपण जिकडे गोयार तिकडे जाणार आहे. तर व्ह्यू तर पाहू शकता तुम्ही, सुंदर असं व्ह्यू कॅप्चर करायला विसरू नका. व्ह्यू खूपच छान आहे आणि वारं पण भरपूर असं सुटलंय. तर मित्रांनो आता आपण पुढे घर पाहायला. तर इथून आपल्याला आपण आलो तिथून वरतून आणि तो झेंडा दिसतोय ना तिथून आपण आलो. आणि आता आपल्याला तिकडे जे मित्र गेलेले आहेत ना पुढे तिकडे जायचं आहे.
आलोय आलो ना आणखी बाकी आहे. जो शेवटचा टोक दिसतोय ना, जो पुढे शेवटचा तुम्हाला टोक दिसतोय ना, तिथं जायचंय आपल्याला. तर मित्रांनो आपण आलोय भुयार घराजवळ. मित्रांनो खूप मोठी अशी गुफा आहे. बघू गुफेमध्ये काय आहे, आणि गुफेमध्ये काही पण असू शकतं मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण गुफेच्या मध्ये जाऊ राहिलोय, आणि इकडे खिडकी सारखं आहे, आणि पुढे वरती लागून जातोय, आणि इकडे का मला वाटतंय आणि इकडे पूर्ण सरपटत यायला लागू राहिलंय गुडघ्यानं पाणी टेकून. सांगेलच एक्सपिरियन्स. तुम्ही थोडेसे जाडे असाल तर या गुफेमध्ये अशा शिरू नका, कारण की अडकून बी राहू शकतात. चला इथून आता आपण लगेच तिकडे जाऊ. तर मित्रांनो आता आपण भुयारघर पाहून झालेलं आहे, आणि आता ते तिथं मंदिर आहे ना महादेवाचं, तिथं आपण जाणार आहोत. तर मित्रांनो आपण महादेवाच्या मंदिराजवळ आलोय, आणि कुणीतरी हा मंदिर बांधलेला आहे, कोणत्या तरी बाबांनी, आम्हाला काही माहीत नाही. तिथं नाव पण दिलेलं आहे, तिथं हवन आहे, आणि इकडं नाव दिलेलं आहे गुरुवार दिनांक 7/10/2021. सराडचा माणूस आहे वाटतं. आणि शिवलिंग आहे इथं. तर मित्रांनो इथं महादेवाचं दर्शन झालं, आणि आता आपण तिकडे घरी निघण्याचा प्लॅन करत आहोत. मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.